उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता? रस्त्यावरती येऊन थैथया नाचली असती. बरोबर आहे. मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत? गप्प का आहेत? आपल्याला का वाटतं का हवाल दिलाय? याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये. ही सगळी बसवलेली माणसं आहेत. कळलं का? ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. लाईक शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून एक दोन जण असतील, गडकरी, बरोबर आहे, गडकरी असतील. हे जे बसलेली जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आता सगळं सुरू आहे. फक्त ह्यांचा उद्देश जर समजा बघितलं, काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते. कळलं का? गुजरातचे आणि गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे, मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये जे आता घडतंय. हा धोका सर्वाधिक आहे. उद्धव साहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो आहोत. एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर मराठी होईल. भाजप काय म्हणते? मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 107 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्यात ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवलाय ना तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय? मराठी हिंदूच आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अजून एक गोष्ट सांगतो, हे मी तुम्हाला सांगतोय ना, जे हे गेल्या वर्षभरामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला एक असं सांगितलं की जरा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मगाशी जे म्हटलं नाही का 24 ते 25 2024 ते 2025 हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे. जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला